हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि सोबतच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2026 तुम्हाला आनंददायी, भरभराटीचे व आरोग्यदायी असं जावो. खरं तर आपलं नवीन मराठी वर्ष हे पाडव्यालाच असतं, पण असो तर दरवर्षीप्रमाणे बऱ्याच जणांनी यावर्षीसुद्धा काही ना काही रेझोल्युशन घेतलेले असतात आणि घेतले जातात पण ते आपण किती दिवस पाळतो तर नाही पाडले जात. तर हे प्रत्येकाच्याच बाबतीत असं होत असतं. माझ्या स्वतःच्या बाबतीत हे दरवर्षी असंच होतं. गेल्या वर्षी मी संकल्प केला होता की मी प्रत्येक महिन्याला एक पुस्तक वाचून संपेल म्हणून. पण काही नाही, सुरुवातीचे 2 ते 3 महिने ते फॉलो केलं गेलं आणि मार्चमध्ये जसंच मी यूट्यूब चॅनल सुरू केलं तर आत्तापर्यंत एक पुस्तकसुद्धा धडपूर्ण माझ्याने वाचलं गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की खूप मोठं असं काहीतरी संकल्प करण्यापेक्षा जे की आपल्याला पूर्ण वर्षभर पाळलं जाणार आणि त्यापेक्षा आपण छोट्या छोट्या गोष्टींनी जर का सुरुवात केली तर छोट्या गोष्टीच आयुष्यात खरं तर खूप मोठा बदल घडवून आणत असतात. आणि म्हणूनच मी काही पॉईंट्स काढले आहेत जे की मी लिहून काढले आहेत एका पेपरावर आणि वर्षभर मी त्यांना फॉलो करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. तर त्यातला पहिला पॉईंट असा की मी नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करेल, ॲटलिस्ट प्रयत्न तरी करेल. ते आपण बाकीचं आता पुढे बघूयात. आणि दुसरा असा की मला थोडंसं वाचण्यासाठी वेळ बाजूला काढायचा आहे, जो की मला आता सध्या अजिबात भेटत नाही आहे, पण मी करेल प्रयत्न त्याच्यासाठी सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिसरी असं की कृतज्ञता व्यक्त करण्याची, जी की मी आत्तासुद्धा प्रॅक्टिस करत आहे जेव्हापासून मला माहिती झालं आहे अशा काही गोष्टी तेव्हापासून. तर रोज सकाळी कृतज्ञता, प्रत्येक व्यक्तीबद्दल, प्रत्येक वस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करेल. मी आत्तासुद्धा करते. ती प्रॅक्टिस माझी आत्तासुद्धा सुरू आहे आणि मला बरेचसे चेंजेस माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे बघायला भेटत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष सूर्याचं वर्ष आहे असं म्हटलं जातं आहे. तर जास्तीत जास्त सूर्यनारायणाची सेवा आपल्याकडनं ह्या वर्षात हो असं मी सगळ्यांनाच म्हणते. तर फार काही नाही तर आपण फक्त एक तांब्या भरून पाणी तरी सूर्यनारायणाला सकाळी अर्घ देऊ शकतो, जे की आम्ही तिघं ऑलरेडी देतो, पण यावर्षी कन्सिस्टन्स राहायचं आहे. आणि सूर्यनारायणाची जी काही 12 नावं आहेत, मेन प्रमुख नावं, तर ती मला आधीकडनं ह्या वर्षी पाठ करून घ्यायची आहेत. तसं तर तो ओम सूर्याय नमः, भास्कराय नमः 2-3 जे त्याला येतात ते म्हणून तो अर्घ देत असतो रोज, पण ती नावं मला त्याच्याकडनं ह्या वर्षी पाठ करून घ्यायची. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण वळूया आपल्या ब्लॉगकडे. तर हा शनिवारचा ब्लॉग आहे आणि आम्ही गेलो होतो सापुतारा 1 डे ट्रिपसाठी. तर सापुतारा हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाँड्रीवर आहे. ते थंड हवेचे ठिकाण आहे, एक हिल स्टेशन आहे. तर 1 डे ट्रिपसाठी खूप छान बेस्ट ऑप्शन आहे जे कोणी नाशिकमधून असतील त्यांच्यासाठी. तर एवढे वर्ष झाले पण आमचंही जाणं झालेलं नव्हतं, तर आम्ही पहिल्यांदा सापुताऱ्याला गेलो होतो. आणि जसंच आम्ही सापुताऱ्यात एंटर झालो तर सुरुवातीलाच आम्हाला साईबाबांचं हे मंदिर दिसलं, तर तिथे दर्शन घेऊयात म्हटलं. म्हणजे ओव्हरऑल ट्रिपची सुरुवात तर आमची खूप छान अशी झालेली होती. त्यानंतर हे लेक आहे एक विशेष आकर्षण तिथलं त्या जागेचं. तर हे मॅनमेड आहे, म्हणजे नैसर्गिक नाही आहे ते तळं, ते बनवलेलं आहे. तर हे काय बोटिंग वगैरेचं असतं बऱ्यापैकी. तर बोटिंगसाठी आम्ही तिथे थांबलो होतो. तर पहिला पॉईंट तर आम्ही तोच कवर केला आणि त्याआधी रस्त्यात आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो, पण तिथे शूट घेणं नाही झालं. खूप छान असं हॉटेल होतं आणि छान असं तिथे आमचा नाश्ता झाला. तर केसर मला वाटतं त्या हॉटेलचं नाव होतं. जर जे कोणी नाशिककडनं जाणारे असतील त्यांच्या माहितीसाठी सांगते, खूप छान होतं तिथे सगळं काही. सगळ्यात महत्त्वाचं की इथे येण्यासाठी पावसाळ्यात खूप छान व्ह्यू आपल्याला बघायला भेटतील, कारण आम्ही रस्त्याने येताना व्ह्यू खूप छान होता. पण पहाड होते, डोंगर होते असं आणि घाटाचा रस्ता होता. पण आत्ता सगळं ते गवत वगैरे जे काही असतं ते वाढलेलं असल्यामुळे फारसं एवढं काही अट्रॅक्टिव्ह वाटलं नाही. पण पावसाळ्यात तर खूप छान असं तिथे वाटत असेल. तर अहोंनी सांगितले की परत एकदा आपण पावसाळ्यात जाऊयात म्हणून. तर इथे आल्यानंतर तर पहिला स्पॉट आम्ही हाच कवर केला, साईबाबांचं दर्शन घेतलं आणि ह्या लेकवर आलो आम्ही. तर इथे बोटिंग करायची होती आणि आधी थोडासा इथे नाराज झाला आहे. तर तो कशासाठी सांगते की त्याला आहे ना ती 4 सीटर बोट घ्यायची होती की त्याच्यात आपण तिघंजण जाऊयात म्हणून. पण ते पायडल वगैरे मारायचे असतात आणि त्यांच्यातून जे कोणी लोक येत होते त्यांचे रिव्ह्यू असे होते की पाय दुखायला लागतात मध्येच आणि जागच्या जागी बोट थांबून जातं, तर एवढं काही एन्जॉय करता येत नाही. त्यापेक्षा जी जनरल बोट असते तर ती पूर्ण आपल्याला राऊंड मारून पूर्ण व्ह्यू आपल्याला सगळा बघायला भेटतो असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून मग आम्ही ही जनरल बोटमध्येच बसलो होतो आणि खरंच खूप सुंदर असा व्ह्यू आम्हाला बघायला भेटला. आणि ते आधीच्या नंतर लक्षात आलं तेव्हा तो म्हणाला की बरं झालं आपण याच्यात बसलो म्हणून, कारण ज्यांनी कोणी ते पॅडल बोट घेतलं होतं ते तेवढ्याच जागेत तिथले तिथे फिरत होते. आणि हे जेवढं काही लेक आहे तर ह्या जनरल बोटमध्ये त्यांनी पूर्ण राऊंड दिला, त्यामुळे सगळ्या बाजूंचा व्ह्यू बघायला भेटला.
आणि त्यानंतर मग आलो आम्ही ह्या मार्केटमध्ये, जे की तिथे लेकला लागूनच आहे. आपण बाहेर पडलो बोटिंग वगैरे करून की तिथेच हे सगळे शॉप वगैरे आहेत. आणि ही लाकडाच्या फळीवर कोरलेली हनुमान चालीसा होती. तर खूप छान होती, पण साईज जरा मोठी होती. आपल्याला हँडी हवी असते कुठेतरी पाकिटात वगैरे ठेवायला, पण खूप छान होती ती. आणि ह्या ज्या सगळ्या काही वस्तू आहेत तर या लाकडापासून बनवलेल्या, वुडन स्टिकपासून बनवलेल्या होत्या. आणि आणखीनही बऱ्याचशा वस्तू होत्या, शोच्या वस्तू वगैरे जे काही असतं ते. आणि हे जे बॉक्स आहे तर हे छोटे छोटे वुडन स्टिकनी बनवलेले बॉक्स होते हे, आणि खूपच हलके होते वजनाने. तर हे सुद्धा छान होते. त्यानंतर ते आपण हेअर क्लिप असतात, आता मी तुम्हाला पुढे दाखवते. तर हे आधी मी खूप वापरलेत आणि खूप छान वाटायचे. अंबाडा घालायची मी तेव्हा, पण आता मी सहसा घालत नाही, कारण मला खूप जास्त हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो आहे. आणि आधी मी खूप ताणून असे केस बांधायचे, तेव्हा हे खूप वापरलेले आहेत मी. तर पहिलं लक्ष माझं त्याच्याकडेच गेलं. तर इतरही सगळ्या गोष्टी खूप छान होत्या तिथे, जसे की आपण घरात शोभेच्या वस्तू तिथून घेऊ शकतो. आणि बरेचसे स्टॉल होते अजून इतरही. खाण्याचं तर भरपूर काय काय होतं, टॅटू बनवणारे होते, सगळंच काय होतं. तर थोडा वेळ आम्ही हा जो एवढा पट्टा होता तिथे आम्ही फिरलो, जिथे की शॉप वगैरे होते तिथे. आणि भरपूर वस्तू तिथे अशा गोष्टी होत्या की त्या आवडत होत्या, शोपीस वगैरे. पण माझं असं आहे की मला घरात खूप अशी गर्दी झालेली आवडत नाही. एखाद्या गोष्टी जर आणायची असेल तर मग आधी तिच्यासाठी जागा ठरवलेली मला आवडते. तर मी आवडणं म्हणत होते की घेऊया आपण जे काही आवडलं ते, पण नेक्स्ट टाईम घेऊया. आधी घरी गेल्यावर बघूया कुठली गोष्ट किंवा कुठली वस्तू कुठे छान दिसेल, आणि मग त्या हिशोबाने आपण हे इथून घेऊन जाऊयात. म्हणून फार काही एवढं लांब नाही, आता येणं होईलच एखाद्या वेळेस. तर त्याच्यासाठी मग आम्ही सगळं फक्त फिरून घेतलं, बघून घेतलं. आणि हा ज्वेलरी बॉक्स इतका क्यूट होता, छोटासा असा, आणि याच्यात भरपूर साईज असते ते अवेलेबल होत्या. आणि आधीला हे स्टार फ्रूट खायचं होतं, पण माहिती नाही कसं लागतं, म्हणून त्याने तो स्वतःहूनच नाही म्हणाला की मी घेत नाही म्हणून. सुरुवातीला म्हणत होता घेतो, आणि त्यानंतर मग त्याला इतकं बजावून आणलं होतं घरून की बाहेरचं काही खायचं नाही, आपल्याला तळण वगैरे तर तुला अजिबात दिलं जाणार नाही. पण तरीसुद्धा त्याला हे पोटॅटो रोल खायचंच होतं. आणि त्यानंतर मग जसं त्या माणसाने बनवायला घेतलं ते त्याने घेतलं शेवटी फायनली. मी नाही म्हणत होती, पण तरी त्याच्या पप्पांना विचारून कन्व्हिन्स करून त्याने ते घेतलं, कारण त्याला सर्दी होती आणि आत्ताच कुठे त्याला बरं वाटायला लागलं होतं 2 दिवसापूर्वी, म्हणून मी त्याला नाही म्हणत होती. पण त्याने घेतलं, आणि सगळी त्याची पूर्ण प्रोसेस बनवताना पूर्ण त्याने रेकॉर्ड केलं. आणि खास म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही जिथे नाश्ता केला तिथेसुद्धा आम्ही तळण पूर्णपणे अवॉइड केलं होतं. सिंपल असा मसाला डोसा आम्ही तिघांनी घेतला होता, पण इथे आल्यावर मात्र त्याने हे घेतलंच. पण असं ठीक आहे, मला त्याची भीती होती कारण खूप जास्त गारवा तिकडे होता आणि आम्ही खूप लवकर निघालो होतो. म्हणजे याच्यापेक्षा आम्हाला लवकर निघायचं होतं, पण तरी थोडं लेटच झालं होतं. पण त्याला तर नाही, तो तर बरा झाला, पण मला घरी आल्यावर मी खूप जास्त जाम झाले होते 2-3 दिवस. तर आधीने हे घेतलं म्हणून मी माझ्यासाठी माझा खाऊ घेतला, जो की माझा ऑल टाईम फेवरेट आहे. ह्या चिंचच्या गोळ्या आणि ह्या जेलीवाले चॉकलेट आणि हे चेरी असं. तर हे आवडतं आम्हाला तिघांना. आणि लेक बघून झालं, मार्केट एरिया कवर झाला. आता आम्ही आलो तो फिश एक्वेरियमकडे, आणि तिथे शाळेची सहलसुद्धा आलेली होती मुलांची. दिसतंय तिला, दिसतंय. आणि हे जे फिश एक्वेरियम होतं तर मला वाटते ते मोठ्या लोकांसाठी एंट्री फीज ही 20 रुपये होती आणि लहान मुलांसाठी 10 रुपये. पण हे सीझननुसार चेंज होत असतं, म्हणजे कमी जास्त ती प्राईस होत असते. टायगर ऐक ना मम्मी, ही हे बघा, ही सेम आहे, ही सेम आहे. अरे दाखवा ना, माझ्या बोटीला फॉलो करा. ही सेम आहे,
मग ही खांबा वेगळी आहे, कुठे नील खांबा ती 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 हा ती ही त्यांना मागची चुकून टाकलं असेल त्यांनी. चुकून टाकलं असेल. काय करते ही श्वास घेते. श्वास कस काय हो, गिल्स नाही घेताना ते. तिला पण माझ्यासारखी सर्दी झाली वाटतं, तोंडाने श्वास घ्यायला लागतोय. ती म्हणते मला बाहेर काढा बाहेर. हे बघा शार्क आहे. साऊथ ईस्ट एशिया. अरे डोंट टच. शार्क आहे. ट्रान्सपरंट आहे. हा ना. हा? मयूरोरा आहे. रोहित सॅड. माझे साऊथ एशिया. ही कोणती ए वाव. ग्लोफिश. पाण्यामध्ये ग्लो करता. हे काय एवढे एवढे टिंगे. किती वेळ असेल? हो 2 मिनिट. अरे आमच्या अजून राहिलेत. ही एकच फिश किती वेळ असेल? आणि वेस्ट आफ्रिका आहे. ही सिंगुरमी कुबरी. ही एकच फिश किती वेळ असते? नाही नक्की. ठीक आहे. टर्टल. टॉर्च. ओ युनायटेड स्टेट्स. हे? ते आणायला गेलं होतं का याला? हाय ब्रो, हाऊ आर यू? हाऊ आर यू फीलिंग? राईट? डू यू वॉन्ट एनी जेवण? नॉट मॅगी? आणि बऱ्याच प्रकारचे तिथे फिश एक्वेरियममध्ये तिथे फिश होते, जे की सगळ्या आधीने एक एक करून सगळं बघितलं तिथे व्यवस्थित थांबून. त्यानंतर मग त्याला यायचं होतं गेम झोनकडे. तर हे होतं तिथलं ॲडव्हेंचर पार्क. आणि इकडे आधीला घरूनच त्याने सर्च करून ठेवलं होतं. तर सकाळपासून त्याचं चाललं होतं की आधी तिकडे जाऊयात म्हणून. पण आत्ता इकडे आम्ही आलो. 2-3 ठिकाणी मला राईड घ्यायचे असं, आणि ते तो करत होता. तर हे झिपलाईन होतं सगळ्यात आधी तर. आणि आम्ही त्याला फारसं काही अंतर नव्हतं म्हणून करू दिलं. असं डोंगरावर वगैरे राहिलं असतं तर भीती वाटते म्हणून नसतं केलं. एवढ्याच जागेत सुद्धा त्याला थोडंसं घाबरायला झालं होतं. पण ठीक आहे, त्याचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि छान केलं त्याने. आणि त्यानंतर आता याला काय म्हणतात, आता मला नाव एक्झॅक्टली त्याचं लक्षात येत नाही आहे कुठली राईड आहे असं. पण हे त्याला करायचं होतं आणि खूप जास्त घाबरला तो. करायला घेतलं पण खूप घाबरला होता. अर्ध्यात त्याला उतरायला लागलं होतं खाली. त्यानंतर मग हे कार होती, तर ह्या कारमध्ये हे जास्त आवडलं होतं त्याला. त्याने 2दा तो गेलेला होता तिकीट घेऊन. आणि आम्ही मस्त एका ठिकाणी बसून आराम करत होतो. आणि त्यानंतर मादीच्या राईड वगैरे झाल्यानंतर तिथेच थांबून आम्ही थोड्या वेळ जे काही मी शेंगा घरून उकडून घेऊन गेली होती ते शेंगा थोडेफार डाळिंब मी सोलून नेले होते घरून. त्याचे दाणे बनवून नेले होते धुवून एका डब्यात भरून. तर ते तिथे बसून आम्ही खाल्ले होते. आणि तिथून पुढे मग आम्ही गेलो होतो. हे स्टेप गार्डन आहे तिथे. तर पायऱ्यांवरचं हे गार्डन असं म्हणून ते फेमस आहे. फार काही मोठं नाही आहे. हे जे काही जेवढं दिसते तुम्हाला एवढंच, आणि वर थोडंसं असं सपाट भाग आहे आणि थोडंफार शोचं आहे वर. तर खूप छान वाटत असेल इथे संध्याकाळच्या वेळेला. आता काय 4 वाजले होते आम्ही गेलो तेव्हा. पण व्ह्यू खूप छान आहे त्याच्या पलीकडचा, उजव्या साईडला आपण वर गेल्यावर. तर खूप छान असं डोंगराळ दिसत होतं, पहाड वगैरे दिसत होते. आणि पावसाळ्यात तर खूप भारी वाटत असेल ते. तर तिथे आम्ही आलो होतो आता. तर इथे सुद्धा एंट्री फी मला वाटतं फार काही नसेल, तीच प्राईस असेल, 10-20 रुपये असं काहीतरी. कारण ते आव्हानने घेतलं आणि मी आणि आम्ही पुढे निघून आलो होतो. आणि इथे पहिलाच टप्पा आम्ही जसा पार केला तसं वर इथे सगळी ही गुलाबाची रोपं होती, बऱ्याच प्रकारची होती, रंगीबिरंगी. आणि माझं चाललं होतं एखादा आपण काडी घेऊयात म्हणून. पण आव्हानचं लक्ष होतं, ते म्हणत होते अजिबात हात नाही लावायचं, काहीच घ्यायचं नाही तोडून. आणि अगदी लहान लहान रोपांना सुद्धा इतक्या छान आणि भरभरून तिथे कड्या आलेल्या होत्या. माहिती नाही काय वापरतात ते त्यांना, पण खूप कड्या होत्या अगदी लहानातल्या लहान रोपाला सुद्धा. तर इथून पुढे जाऊन असे स्टेप्स आहेत म्हणून कदाचित त्याला स्टेप गार्डन म्हणत असतील. तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही झाडं वगैरे लावलेली होती. आणि हा सगळ्यात टॉपचा भाग, तर हे मला खूप आवडलं. मी आधी गेले हे शूट केलं आणि लगेच माझ्या डोक्यात आलं की इथे आपण खूप छान असे फोटोज वगैरे घेऊ शकतो म्हणून. तर भरपूर फोटोज आम्ही इथे काढले होते. आणि हा व्ह्यू मी तुम्हाला म्हणत होती उजव्या हातालाच. तर इथे सिटिंग अरेंजमेंट पण होते 1-2 ठिकाणी. आणि हा पलीकडचा व्ह्यू तर इतका छान होता. तर आत्ता इतकं भारी वाटत होतं, तर पावसाळ्यात तरी किती छान वाटत असेल तिथे. तर तिथेही भरपूर असे फोटो आम्ही काढले होते.
ह्या बाजूला उभं राहून. आणि अजून थोडं खाली जायला जागा होती पण आम्ही नव्हतो गेलेलो कारण ऊन होतं खाली. आणि इथे ह्या ठिकाणी आल्यावर मला असं वाटत होतं की घरून काहीतरी छान असं बनवून आणायला हवं होतं. चटणी पोळी का अशी ना काहीतरी पण घरचं असायला हवं होतं खायला, कारण तिथे बसून खायला जागाही होती आणि खूप छान वाटत होतं इथे आल्यावर. तर ते तिथे गेल्यावर लक्षात आलं नेक्स्ट टाईम मी तसंच करेल, आता घरून काहीतरी बनवून आणू आम्ही. आणि इथे वनभोजन त्या टाईप असा फील येतो. तर मला तर खूप थकल्यासारखं आणि इथेच मला जरा कणकण व्हायला लागली होती. पण मग थोड्या वेळ आराम करून मग आम्ही पुढे निघालो होतो, कारण मेन जो स्पॉट होता तर तो आमचा कवर करायचा राहिला होता. आणि आम्ही गेल्यानंतर एक अर्ध्या तासात तिथे छान असं हे फाउंटनसुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. मला वाटतं ते संध्याकाळी सुरू करत असतील, कारण गार्डनसुद्धा आम्ही तिथे गेल्यावरच उघडलं होतं ते, म्हणजे ते जस्ट लॉकच उघडत होते तेव्हा आम्ही तिथे जाऊन थांबलो होतो. तर छान असं वाटत होतं आता, कारण आलो आम्ही वर तेव्हा नव्हतं ते सुरू झालेलं. त्यानंतर इथे आलो आणि इथे खूप छान असे आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले होते, भरपूर असे फोटो घेतले होते. आणि हे जे काही आम्ही स्पॉट फिरलो तर यांच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याचशा जागा आहेत तिथे फिरण्यासारख्या. जसं की इथून थोडं पुढे पण अंतर जास्त असल्यामुळे 14 ते 15 किलोमीटर एक शबरीधाम म्हणून सुद्धा आहे मंदिर शबरी मातेचं. त्यानंतर नागेश्वर महादेवाचं मंदिर आहे जे की घाटाच्या खाली आहे, तिकडे सुरत रस्त्याला जाताना खाली. पण तेवढा आम्हाला वेळ नव्हता आणि त्यासाठी मग ते आम्ही कॅन्सल केलं. आणि मला तब्येतसुद्धा माझी म्हणजे अशी खराब होती जरा जास्त, माझ्याने उभं राहायला जात नव्हतं, पाय दुखायला लागले होते आणि तापसुद्धा मला भरला होता. म्हणून मग जे काही जेवढं कवर होते तेवढं करून आम्ही घरी परत आलो होतो. तर तो जो पुतळा दिसला तर तो एक वाढलेलं झाड असं बहुतेक त्यात तो त्यांनी बनवला होता. आणि त्यानंतर मग इथे आलो आम्ही, हे टेबल टॉप पॉईंट याला म्हणतात. तर टेबल टॉप याच्यासाठी म्हणतात की उंच पहाडावर जाऊन टेकडीवर असा सपाट पृष्ठभाग आहे हा, म्हणून याला टेबल टॉप पॉईंट म्हणतात. आणि इथून आपण सनसेट बघू शकतो. तर सनसेटसाठी याच्या समोरचा पॉईंट आहे, पण आता रोपवे बंद असल्यामुळे इथूनसुद्धा छान असं सनसेट आपल्याला बघायला भेटतो. तर त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि अजून बऱ्यापैकी वेळ होता सनसेटला, म्हणून तोपर्यंत म्हटलं काहीतरी थोडंसं खाऊयात. तर आम्ही जिथे कुठे जातो तिथे साईबाबांचं ऑटोमॅटिक दर्शन होऊनच जातं. तर ते आता लक्षात आलं माझं जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होती तेव्हा की बाबांचा फोटो आला आहे मध्ये म्हणून. तर इथे आम्ही स्वीट कॉर्न चाट घेतलं होतं, आधीने वडापाव घेतला होता आणि चहा वगैरे असा नाश्ता केला. आणि थोडा वेळ इथेच थांबून आधीने थोडीशी राईड वगैरे घेतली होती, जसं की उंटावर मला बसत होते म्हणायला, पण मला म्हणजे वाटत नव्हतं, इच्छा नव्हती माझी बसायची आणि भीतीसुद्धा वाटत होती, म्हणून मी नव्हते बसलेली. मी एका ठिकाणी थांबून घेतलं होतं. आणि विकेंड असल्यामुळे गर्दी पण खूप होती आणि जसे जसे संध्याकाळ होत होती, सनसेटचा टाईम येत होता, तशी गर्दी खूप जास्त वाढत होती. भरपूर अशा गाड्यावर येत होत्या आणि इथे भरपूर असे पॉईंट आहेत कव्हर करण्यासारखे, जसं की आता हे टेबल टॉप पॉईंट आहे, याच्यानंतर सनसेट पॉईंट याच्या समोर आहे पण तो आता सध्या बंद आहे. आणि एक सनराईज पॉईंट आहे तर तो याच्या डाव्या बाजूला आहे. तर तिकडे मला नाही माहिती आता, कारण आम्हाला फक्त सनसेट बघायचा होता. तर एवढी अशी गर्दी होती संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी तिथे. आणि अहोंचं म्हणणं होतं की आत्तापेक्षा उन्हाळ्यात सनसेट बघायला जास्त मजा येते, कारण सूर्याचा जो काही आकार असतो तो खूप मोठा असतो, कारण तो ह्या आधी एक दोनदा येऊन गेलेले आहेत. तर मी आणि आधी पहिल्यांदा इथे आलो होतो, पण आत्तासुद्धा खूप भारी वाटलं, छान अशी. इथेसुद्धा आम्ही खूप असे फोटोज क्लिक केले होते, जे की तुम्ही शनिवारी मी सुरुवातीलाच तिकडनं येताच एक शॉर्ट अपलोड केला होता सनसेटचा, तर तो बऱ्याच जणांनी बघितलं असेल. आणि आत्तापर्यंत इथे या पॉईंटला एवढी गर्दी झाली होती, जेवढे लोक सापुताऱ्याला आली होती तेवढी सगळी आत्ता ह्या टेबल टॉप पॉईंटला होती. तर आम्ही जसंच सूर्यास्त झाला तसं पटकन निघालो, कारण खाली जाताना परत ट्रॅफिक झालं असतं, भरपूर गाड्या निघून द्यायला लागल्या असतं मग आपल्याला आणि लेट झालं असतं. तर तेवढ्यापर्यंत बघून आम्ही लागलीच गाडीकडे धावत आलो आणि तसेच खाली उतरलो होतो, कारण हे एवढ्या जागेत जरा जमलिंग होते गाड्यांची, जाताना स्पेशली जास्त होते, कारण खूप असं ते हायटेड आहे असं वर जाताना रस्ता. तर सरळ असा आहे, म्हणजे जी काही चढती जी आहे तर ती एकदम स्ट्रेट अशी आहे. तर म्हणून आम्ही पटकन तिथून निघालो आणि इकडनं जातानाच आम्हाला हे मंदिर दिसलं होतं स्वामीनारायणाचं, पण म्हटलं तिकडनं येताना खूप छान असे लाईटिंगचे इफेक्ट्स वगैरे आपल्याला बघायला भेटतील, म्हणून आम्ही तिकडनं येताना तर जाताना दर्शन घेतोय. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला माझे डेली व्लॉग्स, रेसिपीज, मेकअप, स्किन केअर, ट्रॅव्हल अशा बऱ्याच विषयांवर मी व्हिडिओज बनवत असते. तर हे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा.
आणि इथे आता स्वामीनारायण मंदिरात आत एंट्री केल्या केल्या डाव्या हाताला गणपती बाप्पांचं मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे उजव्या हाताला ही मारुतीरायांचं मंदिर आहे छोटंसं. आणि खूप छान असं हे छोटंच होतं मंदिर, स्वामीनारायण मंदिर, जे की आपलं नाशिकला बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर खूप मोठे मोठे आहेत. तर हे लहान होतं पण तिथली स्वच्छता, शांतता तर याच्याबद्दल तर सांगायलाच नको. खूप छान असं तिथे वाटत होतं. आणि मंदिराच्या पाठीमागचा भाग खूप छान होता, पण मी शूट करायला विसरले. बाहेर पूर्ण ओपन होतं आणि बसायला असं ओट्यासारखं त्यांनी केलेलं होतं. तर तिथे बरेच जण फोटोज वगैरे काढत होते, त्यामुळे मी आणि माझा फोन अहोंकडे होता. मी मागून पाठीमागून जेव्हा फेरी मारायला गेली तेव्हा ते माझ्या लक्षात आलं. तर खूप छान होतं मागच्या बाजूला सुद्धा. आणि सोबतच ह्या मूर्त्या, हे मंदिर, आतल्या मूर्त्या खूप छान होतं सगळं. आणि त्यांना चढवलेले ते वस्त्र पिवळ्या रंगाचे अधिकच छान दिसत होते खूपच. आणि आता संध्याकाळ झाली होती, मला वाटतं 6:30 झाले असतील आता. तर इथे जे आहे तर इथले जे मूळ लोक आहेत, आदिवासी लोक सापुताऱ्यात, तर त्यांचा संध्याकाळी रोज संध्याकाळी प्रोग्राम असतो. त्यांची जी काही लोककला असते, नृत्य असतं, तर ते तिथे सादर करतात ते. तर तोही प्रोग्राम होता आणि सोबतच इथे लाईव्ह शोसुद्धा होता. मला वाटतं सिंगर आलेले होते तिथे कोणीतरी म्हणजे इंडियन आयडलमध्ये. मला त्यांची नावं नाही लक्षात, पण चेहऱ्यावरनं तिथे जे काही बॅनर लावलेले होते त्याच्यावरनं मी त्यांना ओळखत होती. तर त्यांचा इथे लाईव्ह शोसुद्धा होता आता. आणि हो, आणखीन एक गोष्ट, जे कोणी लोक खूप लांबून इथे येत असतील तर त्यांच्यासाठी ते स्टेसाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहेत. खूप छान अशा हॉटेल्स आहेत. तर तुम्ही कधी प्लॅन करताय सापुताऱ्याला यायला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. बाय.